महाराष्ट्रातली महिला सुरक्षित नाही ही भावना आता महिलांमध्ये दिसून येत आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातील महिला ही रस्त्यावर उतरलेली दिसून येत आहे। आपण पाहतो की बुलढाणा शहरामध्ये बदलापूरच्या प्रकरणात असेल तर कलकत्त्याच्या प्रकरणात असेल किंवा बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा प्रकरणामध्ये बलात्कार किंवा अत्याचार महिला अत्याचार प्रकरणी महिला आता रस्त्यावर येऊन बसलेल्या आहेत आणि मूक आंदोलन सुरू केलं आहे। पाहू शकतो आपण की ह्या महिला आता या बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन आणि काळ्या फिती लावून ते आंदोलन करत आहेत। आपल्यासोबत काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत, प्रदेश सचिव आहेत, त्यांना विचारू आपण की नेमकं तुम्ही कशा संदर्भात आंदोलन करता, काय तुमची भूमिका आहे? सातत्याने महिलांवरचे अत्याचार हे मोठ्या प्रमाणात देशात वाढलेले आहेत आणि राज्यातही ते लोण पसरलेलं आहे। बदलापूरची 2-3 दिवसांपूर्वीची घटना असेल किंवा आता काल बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा शाळकरी मुलींच्या संदर्भामध्ये अतिशय गैरवर्तन झाल्याचा प्रकार, त्यांचा विनयभंग झाल्याचा प्रकार हा उघडकीस आला आहे आणि ह्या चीड आणणाऱ्या घटना आहेत। खरं म्हणजे या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि ज्या पद्धतीने राज्य शासनाने एक सुरक्षा या देशातल्या राज्यातल्या जनतेला दिली पाहिजे, दुर्दैवाने आज हे म्हणण्याची वेळ येते की राज्य शासन या राज्यातल्या महिलांना, लेकीबाळींना, मुलींना सुरक्षा पुरवण्यामध्ये असमर्थ ठरतं आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहोत। महिलाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये महिला आयोग सुद्धा स्थापन झालेला आहे, ते कुठे काम करताना दिसत का वाटतं? राज्य महिला आयोगाची स्थापनाच मुळात ही महिलांच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी झालेली आहे। दुर्दैवाने आज राज्य महिला आयोग हे कुठेही आपल्याला त्या संदर्भामध्ये काम करताना दिसत नाही। माझी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही विनंती आहे की जरा राज्यभरामध्ये या पद्धतीने ज्या काही घटना घडत आहेत आपण स्वतः दौरा काढला पाहिजे आणि राज्यातल्या अशा घटना घडत असतील तर त्याला तीव्रपणे आपण विरोध केला पाहिजे। राज्य महिला आयोग ही स्वायत्त एक संस्था आहे, त्याच्यामध्ये कुठलाही शासनाचा हस्तक्षेप असता कामा नये। दुर्दैवाने शासनातल्या राज्यकर्त्यांना, त्या गृहमंत्र्यांना, राज्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचं काम राज्य महिला आयोगही करते। तर हे आपल्यासोबत महिला प्रदेश सचिव होत्या, त्यांनी असं सांगितलं आहे की महिला आयोगसुद्धा इथं काम करताना त्या दिसत नाही आहे। सातत्याने महाराष्ट्रामध्ये या महिलांवरती अत्याचार वाढत चाललेले आहे, सरकार कुठेतरी कमी पडताना दिसत आहे। त्यामुळे आम्ही हा निषेध आंदोलन तोंडाला काळीपट्टी बांधून करत आहोत। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV बुलढाणा।